नमस्कार मित्रांनो, मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलधारा या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा विषय आहे बरेच व्हिडिओजमध्ये मला कॉमेंट्स येतात की तुम्ही कुठल्या प्रकारची रॉड वापरता, किती लांबीची वापरता आणि काय काय गोष्टी वापरता पाणी पाहण्यासाठी. मित्रांनो, हा विषय चालू करण्याआधी मी तुमच्या काही गोष्टी क्लिअर करू इच्छितो. मित्रांनो, आजकाल यूट्यूबवर एक फंडा चालू आहे की दोन मोठी रॉड वापरली की 2 इंची पाणी, 3 इंची पाणी, 4 इंची पाणी. मित्रांनो, यात तथ्य किती आहे ते तुम्ही लक्षात घ्या. कारण तुम्ही पाहिलं असेल की बरेच शेतकरी बोर मारत आहेत, मोठे रॉड वापरून सुद्धा मारत आहेत, बारीक रॉड घेऊन सुद्धा मारत आहेत. तर मित्रांनो, ज्यावेळेस बोर मारला जातो त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल काही ठिकाणी 1 इंची पाणी लागतं, काही ठिकाणी फुफुटासुद्धा बंद होत नाही, काही ठिकाणी 1.5 इंची लागतं, 2 इंची लागतं, काही ठिकाणी 4 इंची लागतं, 3 इंची लागतं. परंतु ते टिकतं याची गॅरंटी नाही. मित्रांनो, आजकाल अजून एक फंडा आहे की मोठी रॉड वापरली की शेतामध्ये मोठं पाणी सापडतं. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, अशी किती शेतं असतील किंवा असं किती क्षेत्र असेल महाराष्ट्रात की जेथे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शेतामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला 3-3.5 इंच पाणी मिळते. मित्रांनो, बरेच शेतकरी दरवर्षी बोर मारतात. त्यामध्ये किती शेतकऱ्यांना किती इंची पाणी लागले आणि किती मोठ्या पद्धतीचं पाणी लागले, तुम्ही जरा विचार करून पहा. मित्रांनो, असं झालं आहे का की तुम्ही जिथं बोर मारली तिथं 2 इंची, 3 इंची, 4 इंची पाणी लागले? थोडा विचार करण्याची गोष्ट आहे की महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक शेतात असे 2 आणि 3 इंचाच्या पाण्याच्या धारा असतील का? आणि ते जर तुम्ही मोठे रॉड घेऊन फिरला तर त्या मिळतील का? मित्रांनो, तुम्ही मोठ्या पाण्याच्या धारा शोधता शोधता बारीक पाण्याच्या धारा सोडूनच देणार का? आणि जर तुम्ही मोठ्या पाण्याच्या धारा शोधत असाल तर तुमच्या शेतात, तुमच्या क्षेत्रात अशा पाण्याच्या धारा असल्या तरी पाहिजे. आणि जर मोठ्या पाण्याच्या धारा जर तुमच्या क्षेत्रात नसतील तर तुम्ही बारीक पाण्याच्या धारा सोडूनच देणार का? आणि जर तुम्हाला बारीक पाण्याच्या धारा मिळून जर 2-2.5 इंच पाणी मिळत असेल तर तुम्ही बारीक पाण्याच्या धारा सोडूनच देणार का? आणि जर तुम्हाला मोठ्या पाण्याच्या धारा मिळाल्याच आणि काही कारणास्तव एखादी धार त्यातली आटलीच तर तुमचा बोर बंद होण्याचे चान्सेस किती आहे? आणि जर त्याच बारीक बारीक धारा असतील आणि तुमचा बोर त्या बारीक बारीक 2-3-4 धारांवर चालत असेल तर एखादी धार आटली तर दुसरी धार चालू राहते. मग तुम्ही विचार करा, तुमचा बेनिफिट बारीक धारांमध्ये आहे का मोठ्या धारांमध्ये आहे? आणि मित्रांनो, हा विषय जर तुमचा क्लिअर झाला असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी गेले 6 वर्ष झालं ही बांधकामातून काढलेले धातूची रॉड आहेत. 6 वर्ष झालं ही रॉड मी वापरतोय. फक्त व्हिडिओमध्ये दिसत नाही त्यामुळं मी या रॉडला कलर दिलेला आहे. हे 6 mm रॉड आहेत, 11 इंच लांबी आहे, 4 इंच हातात बसतील एवढे आहेत. मित्रांनो, या रॉडवर मला बारीकही पाणी कळतं, मोठंही पाणी कळतं. असं काही नाही की हे रॉड मोठं पाणी शोधू शकत नाहीत. मित्रांनो, तुम्ही भ्रमात राहू नका की मोठा रॉड वापरल्याने मोठंच पाणी मिळतं. असं होणं अशक्य आहे. कारण प्रत्येक शेतात मोठ्याच पाण्याच्या धारा मिळतील याची काहीच खात्री नाही. आणि जरी दाखवलं तरी तिथं पाणी असेलच याचीही काही खात्री नाही. मित्रांनो, मी या रॉडबरोबर नारळाचा सुद्धा वापर करतो. मी नारळ वापरतो शेंडीवाला, आणि मी कच्चा वगैरे नारळ कुठलाच वापरत नाही. शेंडीवाला नारळ वापरतो आणि त्याचा उपयोग करून पाणी, वाहतं पाणी असेल किंवा नाही एवढंच मी समोरच्या शेतकऱ्याला सांगतो. ना की इंचात मी कुठंच पाणी सांगत नाही. क्वचित एखाद्या व्हिडिओत सांगितलं असेल तर ती माझी चूक आहे, ती मी मान्य करतो. परंतु कुठल्याही पाणी पाहणाऱ्याने असं कुठंच क्लेम करू नये की या ठिकाणी 2 इंच पाणी मिळेल, 3 इंच पाणी मिळेल, 4 इंच पाणी मिळेल.
ही चुकीची गोष्ट आहे. सांगत असताना तुम्ही सांगू शकता की हां येथे पाणी वाहू शकतं, परंतु इंचात पाणी सांगून तुम्ही शेतकऱ्याची अपेक्षा वाढवत आहे. आणि जर तो बोर ड्राय गेला तर तो शेतकरी फारच नाराज होऊन जातो. आणि ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या. शक्यतो सांगा की हां इथं पाणी वाहण्याचे चान्सेस आहेत. सांगू नका की इंचात एवढं पाणी लागेल तेवढं पाणी, आणि जरी निघालं तरी ते तेवढंच टिकेल याची गॅरंटी नसते. कारण काही वेळेस 60 निघून जातो. आणि आज ती लाईन प्रत्यक्षात 1 इंच, अर्धा इंच, पाऊण इंच, 1.5 इंच. तर अशा गोष्टींपासून शक्यतो दूर राहा. आणि माझं म्हणणं आहे की जे यूट्यूबवर फंडा चालू आहे की मोठे रॉड वापरल्याने मोठंच पाणी मिळतं, या गोष्टीपासूनही दूर राहा. असं काहीच नाही की मोठं रॉड वापरल्याने मोठं पाणी मिळतं. महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला काय जमतं आणि तुम्हाला काय कळतं. तर सर्वप्रथम जर तुम्ही पाणी पाहायला शिकत असाल तर तुम्हाला पाण्याच्या धारा ओळखता येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला चालू बोर किंवा चालू विहीर यावर जाऊन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही बारीक मोठ्या पाण्याच्या धारा ओळखायला शिकाल त्यानंतर तुम्ही आपोआप शिकत जाल की मोठ्या पाण्याच्या धारा कशा ओळखायच्या. त्या तुम्हाला या रॉडवरही कळू शकतात आणि मोठ्या रॉडवरही कळू शकतात. माझं म्हणणं आहे की तुम्ही रॉड कुठलेही वापरा. 1 फुटी वापरा, 2 फुटी वापरा, 3 फुटी वापरा, 4 फुटी वापरा, 5 फुटी वापरा. पण तुम्ही 4 फुटी 3 फुटी रॉड वापरताना त्याचं जे वजन आहे ते तेवढं घेऊन तुम्ही पूर्ण क्षेत्रात फिरणार आहात. म्हणजे ते वजन तुम्ही सांभाळणार का तुम्ही पाण्याच्या धारा कॅप्चर करणार. दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही त्या वजनाकडे लक्ष देणार का तुम्ही त्या पाण्याच्या धारा शोधणार. मित्रांनो, माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला झेपेल, तुम्हाला योग्य वाटेल एवढ्याच लांबीचे धातूचे रॉड घ्या. मी म्हणत नाही की 1 फुटी घ्या, 2 फुटी घ्या किंवा कितीही फुटी घ्या. तुम्हाला झेपत असतील तेवढ्या लांबीचे घ्या. परंतु तुम्हाला काय कळतं हे आधी समजून घ्या. आणि नारळसुद्धा कसा वापरायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला पाण्याच्या धारा व्यवस्थित ओळखता येत नाहीत. जर तुम्ही हातात घेताय आणि नारळ उठून पडतोय याचा अर्थ तिथे पाणी आहे असं नाही. तुम्हाला पाण्याच्या धारा ओळखता आल्या पाहिजेत आणि त्या नारळ योग्य पद्धतीनं तुम्हाला दाखवतो. फक्त ओळखता. मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जेवढे धातूचे रॉड झेपतील आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स देतील तेवढ्याच लांबीचे धातूचे रॉड तुम्ही घेऊ शकता. ते 1 फुटी असो, 2 फुटी असो किंवा 10 फुटी असो, त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी गोष्ट, नारळ वापरताना कच्चा वापरला पाहिजे का शेंडीवाला वापरला पाहिजे याच्यातही काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कसलाही नारळ वापरू शकता. फक्त तुम्हाला त्या नारळाने दिलेला रिस्पॉन्स समजता आला पाहिजे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि यामध्ये दिलेली माहिती योग्य वाटत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा आणि भूजलधारा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.